मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ. लग्नाच्या गोष्टीवर चर्चा करत असताना मेंबरसाठी विशेष असलेल्या या सदरामध्ये आपण काही दिवसापासून परिचय सदर सुरू केलेला आहे. आणि हे परिचय सदर देत असताना आज तुम्हाला एका विशेष गरीब घरच्या किंवा गरीब कुटुंबातील स्थळाची माहिती या ठिकाणी मी तुम्हाला देणार आहे, ती अगदी थोडक्यात. मात्र ही माहिती पुढच्या 2 मिनिटांमध्ये समजून घेण्यापूर्वी काही गोष्टी तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे. आणि याच्यामध्ये आपण काही दिवसांपूर्वी 2-3 महिन्यापूर्वी आवाहन केलं होतं, की तुमच्या स्वतःच्या लग्नासाठी आपण प्रयत्न करत असताना आपण सुद्धा आपल्या आजूबाजूतील, आपल्या नात्यागोत्यातील किंवा ज्यांच्यापर्यंत हा मेसेज जात असेल, तर अशांनी तुमच्या परिचयात असलेले गरीब असो, श्रीमंत असो, शिक्षित असो, उच्च शिक्षित असो, जी काही स्थळं असतील, की ज्यांना विवाहाची गरज असेल, अशांची माहिती आमच्यापर्यंत पाठवा. फोटोसह पाठवा, बायोडाटा पाठवा किंवा एखादा त्यांचा 30 सेकंदाचा, 1 मिनिटाचा व्हिडिओ बनवून पाठवा. म्हणजे त्याला आपल्याला सार्वजनिकपणे प्रसिद्धी देता येईल. मात्र आपलं होतं काय नेमकं, की आमच्या इनबॉक्समध्ये बरेच असे मेसेज येत असतात, दिवसभरात फोन कॉल येत असतात आणि त्याच्यामध्ये आम्हाला एकच गोष्ट विचारणार होती, की तुमच्याकडे अमक्या जिल्ह्यातील स्थळं आहेत का, तमक्या जिल्ह्यातील आहेत का, गरीब झरक्या आहेत का, विधवा आहेत का, घटस्फोटित आहेत का, नाममात्र घटस्फोटित आहेत का, असे प्रश्न विचारले जातात. बऱ्याचदा आम्ही एक प्रयोग सुद्धा याच्यावर एक करून बघितला, की आमचे जे काही 8-10 व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत, तर सध्या ते अनियंत्रित आहेत. म्हणजे कोणी काहीही मेसेज टाकतं, त्याच्यावर आता नियंत्रण आपण म्हणजे कुठपर्यंत त्याच्यावर लक्ष ठेवणार, हा एक प्रश्न त्याच्यातून निर्माण होतो. आणि मग त्याच्यातून आम्ही एक असं संकल्पना मांडली होती, किंवा आपला जो काही व्हॉट्सअपचा ग्रुप असेल, तर त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर आमच्याकडे जे काही बायोडाटे येतात आणि व्हेरिफाय होतात ओळखपत्राच्या आधारे, तर त्यांच्यासाठी आपण एक कन्सेप्ट होता, की आता अशाच लोकांचा आम्ही काही 10-5 लोकांचा ग्रुप तयार केला आणि त्याच्यामध्ये सांगितलं गेलं, की आपण सुद्धा या ग्रुपचे ऍडमिन बना. तुमच्या मित्राला, नातेवाईकाला ऍडमिन बनवून ती लिंक ग्रुपची शेअर करा, की जेणेकरून याच्यात दलाल किंवा फसवणूक करणारे तत्व येणार नाहीत. दुसरीकडे तुम्ही स्वतः, तुम्हाला आम्ही यामध्ये ऍडमिन बनवतो आणि तुम्ही तुमच्या 4-5-10 मित्रांना त्याच्यामध्ये ऍड करा. परंतु ही पण करायची मानसिकता नाहीये. आपण पूर्णपणे डिपेंडंट बनलेलो आहोत. आपण अपेक्षा फक्त दुसऱ्याकडून ठेवतो, चुका दुसऱ्याच्या काढतो. मुलींचे भाव वाढले, पालकाचे भाव वाढले, मुली मिळत नाहीत, ह्या गोष्टी आपण शोधत असतो. मात्र आम्ही त्या गोष्टीला महत्व देत नाही, कारण आमच्यासाठी मुलं आणि मुली हे दोन्ही सारखेच आहेत. आणि आम्ही हे समजतो, की ह्या ज्या मुली आहेत, की ज्यांचे भाव वाढले असतील, अपेक्षा वाढल्या असतील, नकार देत असतील, होकार देत असतील, काय जे असेल ते असेल, तर त्या कुठेतरी आपल्याच समाजातील आहेत, आपल्याच कुटुंबातील आहेत, आपल्याच नात्यागोत्यातील आहेत. त्या काही इतर परराज्यातून किंवा परराष्ट्रातून आलेल्या नाहीत. तर तेव्हा असे एकमेकावर आरोप करण्यापेक्षा आपण एकमेकांना काय मदत करू शकतो, यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं असतं. आता हा जो बायोडाटा आहे, तर हा जालना जिल्ह्यातून आमच्याकडे आलेला आहे. माझे नाव स्वाती, शिक्षण 12 आहे. मी लग्नासाठी बायोडाटा पाठवला आणि माझा घटस्फोट बी झाला. मला नवं आयुष्य सुरू करायचं आहे. त्रयस्थ मित्रांना पाठवलेला आहे आणि त्यांनी आम्हाला विनंती केलेली आहे, की हा बायोडाटा सार्वजनिकपणे ग्रुपवर प्रसिद्ध करू नका. मात्र त्यांच्यासाठी जे काही स्थळ हवं आहे, तर ते सर्वसामान्य कुटुंबातील त्यांचे फोटो आम्ही या ठिकाणी डिस्प्ले करण्याचा प्रयत्न करतो. सर्वसामान्य गरीब कुटुंबातील त्यांना स्थळ हवं आहे. सोबतच त्याच्याकडं म्हणजे स्वतःचं कमवण्यापुरतं उत्पन्नाचं साधन असलं पाहिजे. आणि विशेषतः हे जे स्थळ आहे, तर परतूर, मंठा आणि जालना या 3 तालुक्यातील प्राधान्यक्रमानं त्या आडनावाशी जुळतं मिळतं असलं पाहिजे. जर तुम्ही जालना जिल्ह्यातील असाल, तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही एक लिंक दिलेली आहे. ज्यावेळेस हा व्हिडिओ आम्ही पब्लिक करतो, कारण कुठल्याही अशा स्थळाची माहिती आली, तर 8-10 दिवस आम्ही तो मेंबरसाठी तो व्हिडिओ ठेवतो आणि 10-12 दिवसाच्या नंतर, 15च्या दिवसाच्या नंतर ते जुळो अगर न जुळो, त्याच्याशी आपल्याला काही घेणदेण नाही. आमचा हेतू उद्देश प्रामाणिक आहे. कुठल्याच गोष्टीसाठी आम्ही कोणाला पैशाची मागणी करत नाही. ही एक महत्वाची गोष्ट आम्ही वारंवार प्रत्येक व्हिडिओमधून सांगत असतो. दुसरीकडे 15 दिवसाच्या नंतर ज्यावेळेस तो व्हिडिओ आम्ही पब्लिक करतो, तर त्यावेळेस डिस्क्रिप्शन बॉक्स मधील लिंक आम्ही काढून टाकत असतो. की याच्यामुळं होतं काय, की याचे चांगल्या गोष्टी घडण्याऐवजी वाईट गोष्टी याच्यातून घडतात. कारण नसताना, गरज नसताना, एनसी का होईना पण 2 वेळेस आमच्या विरोधात विनाकारण पोलिसात तक्रारी गेल्या आहेत. त्याच्यामुळे ह्या गोष्टीचे पथ्य आम्ही पाळतो. आणि जे कोणी लिंकला क्लिक करतील, तर त्यांनी क्लिक केल्याच्या नंतर एक मेसेज डायरेक्ट तुमच्याकडून आम्हाला एक व्हॉट्सअपला मेसेज येतो. त्याच्यामध्ये तुम्ही जर जालना जिल्ह्यातीलच असाल, तर तो बायोडाटा आमच्याकडे, तुमचा बायोडाटा टाकला पाहिजे. त्या मुलीचा बायोडाटा आम्ही तुम्हाला टाकू. गरज पडल्यास जर ते तुम्ही दोघेही जुळते मिळते असाल,
तर आम्ही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करू. हा आमचा हेतू उद्देश प्रामाणिक आहे. तुमच्या काही सूचना असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तुर्तास धन्यवाद. जय जिजाऊ.